हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फार्माटॉक्स. आजचा जो टॉपिक आहे तो आहे इंट्रोडक्शन टू डोसेज फॉर्म्स. आता हा फार्मास्युटिक्स वनमधला टॉपिक आहे आणि यामध्ये आपण कुठल्या प्रकारचे डोसेज फॉर्म्स असतात, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत किंवा डोसेज फॉर्म का तयार केले गेले ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी ड्रग. आता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ड्रग म्हणजे काय असते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पण मी आज आणखी एकदा एक्सप्लेन करते. तर ड्रग हा असा सबस्टन्स असतो जो डिसीज आयडेंटिफाय, प्रिव्हेंट, क्युअर आणि ट्रीट करण्यासाठी वापरला जातो. द ड्रग इज अ सबस्टन्स विच इज यूज टू डायग्नोज, ट्रीट, क्युअर अँड प्रिव्हेंट डिसीज इन अ ॲनिमल ऑर ह्युमन बीइंग. आता याचा अर्थ काय होतो तर एखादा रोग असेल तर तो ओळखण्यासाठी तसेच तो बरा करण्यासाठी, पूर्णतः बरा करण्यासाठी किंवा पूर्णतः बरा करता येत नसेल तर पार्शियली ट्रीटमेंटसाठी, त्यानंतर प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे तो डिसीज होऊच नये यासाठी जो सबस्टन्स वापरला जातो त्याला आपण ड्रग असं म्हणतो. आता प्रिव्हेंट म्हणजे काय, की काही वेळेला बघा आपलं आपण लसीकरण करतो. तर ते काय झालं, तो पण एक ड्रगच असतो, पण ते डिसीज होऊ नये म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी वापरला जातो. त्यानंतर बघा डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे काही टेस्ट केले जातात, तेव्हा त्याच्या आधी म्हणजे एखादा डिसीज आहे का किंवा काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का हे चेक करण्यासाठी काही सबस्टन्सेस यूज केले जातात. ते झालं आयडेंटिफाय करण्यासाठी. त्यानंतर ट्रीटमेंट आणि क्युअर. आता ह्यामध्ये काय होतं, एखादा डिसीज पूर्णतः बरा करू शकतो एखादा ड्रग आणि समटाईम्स काय होतं कॉम्बिनेशन्स द्यायला लागतं किंवा एखादा रोग बरा होऊ शकत नाही. तर अशा वेळेला काय करतात, तो ट्रीट केला जातो. म्हणजेच जे सिम्प्टम्स असतात त्यांना ट्रीट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते सिम्प्टम्स ट्रीट करून तो डिसीज क्युअर होण्याची शक्यता जास्त असते. आता रिसेंटलीच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपलं कोविडचं एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये कोरोना व्हायरससाठी ॲक्च्युअली कोणताही ड्रग नव्हता अवेलेबल आणि त्यावेळेला काय करायचे, मग जे त्याचे सिम्प्टम्स आहेत, जसं की फीवर असू देत किंवा ऑक्सिजन सप्लाय लो होऊ देत, तर ह्यावरती ट्रीटमेंट म्हणजे जे काही सिम्प्टम्स आहेत त्यांना ट्रीट केलं जायचं, की जर ताप आलाय तर त्यासाठी तापावरची गोळी देणं किंवा वीकनेस आलाय तर त्यासाठी ज्या ॲनिमियाच्या गोळ्या असतील, व्हिटॅमिन्स असतील, हे सगळं असं म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये ट्रीटमेंट देऊन तो डिसीज बरा करण्याचा प्रयत्न केला होता. तर हे झालं म्हणजे ड्रग काय आहे, की डिसीज आयडेंटिफाय करण्यापासून तो क्युअर म्हणजे पूर्णतः बरा किंवा ट्रीट करणं आणि प्रिव्हेंट करणं ह्यासाठी जो सबस्टन्स वापरला जातो तो असतो ड्रग. आता तुम्हाला बेसिक गोष्ट जी आहे ती समजली, ड्रग काय असतं. आता ड्रगपेक्षा डोसेज फॉर्म्स कसे वेगळे असतात ते आपण पुढं बघणार आहोत. पण त्याच्या आधी आपण काय बघूयात, की हे ड्रग्स जे आहेत ते ॲक्चुअली कुठून आपल्याला मिळतात किंवा कसे बनवले जातात, कुठल्या सोर्सेसपासून बनवले जातात. तर पुढचा पॉइंट आहे सोर्सेस ऑफ द ड्रग. आता कुठले सोर्सेस आहेत, सोर्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल, की मराठीत आपण ज्याला म्हणतो स्रोत. म्हणजे ॲक्चुअली आपल्याला कुठून तो ड्रग मिळणार आहे. जसं की उदाहरण द्यायचं झालं सोर्स म्हणजे अ, अ, पाणी. आपण सिंपलचं एक्झाम्पल घेऊया डेली लाईफमधलं, की वॉटर. आता पाण्याचे स्रोत कोणते किंवा पाण्याचे सोर्सेस कोणते? तुम्हाला माहिती असतील. विहीर असेल किंवा तलाव असेल, नदी असेल, तर हे सगळे झाले आपल्या पाण्याचे सोर्सेस किंवा स्रोत. तर तसेच आपण हे ड्रग कुठून मिळवणार आहे, कुठल्या स्रोतांपासून ड्रग मिळवणार आहोत, तर ते पुढे बघूयात. तर ह्या सोर्सेसमध्ये मेन 4 सोर्सेस असतात, ज्यामध्ये फर्स्ट आहे प्लांट, सेकंड ॲनिमल, थर्ड आहे मिनरल्स आणि फोर्थ जो आहे तो आहे लॅबोरेटरी सोर्स. आता हे काय आहेत ते आपण डिटेलमध्ये बघूया. तर सगळ्यात पहिला होता प्लांट. आता प्लांट म्हणजे काय असतं, तर हे ड्रग्स जे आहेत ते ॲक्चुअली प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात. तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आयुर्वेद आपल्याला ते बेस्ट एक्सप्लेन करू शकतं. बरेचसे आपण छोट्या-छोट्या आपल्याला जर का आजारी पडलो, छोट्या-छोट्या म्हणजे सर्दी झाली, खोकला झाला किंवा असे लहान-लहान जे डिसीज होतात, तर त्यासाठी आपण काय करतो, की घरात आधी ते होम रेमेडीज म्हणतो. घरात आधी क्युअर करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपली दाढ दुखते, तर आपण त्यावेळेला काय करतो, क्लोव्ह म्हणजे लवंग जी आहे ती आपण दाढेखाली धरतो. तर हे काय झालं प्लांटपासून तो ड्रग मिळाला. आता ॲक्चुअली तो प्लांट म्हणजे ड्रग नाहीये. त्यातून एक्स्ट्रॅक्ट केला जातो लॅबोरेटरीमध्ये प्रोसेस करून. तर तो कसा केला जातो?
आधी मी तुम्हाला सांगते, की प्लांटपासून कसा मिळवला जातो. तर क्लो जो आहे, म्हणजे आपला जो लवंग आहे, त्यामध्ये ठराविक हे असतात, ड्रग्ज असतात किंवा ठराविक त्यामध्ये अ, काय म्हणू शकतो आपण, केमिकल्स असतात, जे त्या ड्रगमध्ये स्टोअर झालेले असतात आणि ते त्याचा इफेक्ट दाखवतात. पूर्ण लवंग जी आहे, ती तुमच्या दाताचं जे पेन असतं, ते कमी करत नाहीये. तर त्यातलं जे एक ठराविक जो केमिकल रिलीज होणार आहे, तर त्यामुळे तुमचं जे दातांचं दुखणं आहे, ते कमी होत असतं. तर अ, अशा प्रकारे बाकीचे पण जे प्लांट असतात, सगळ्याच प्लांटमध्ये हे ड्रग्ज असतील असं नाहीये. काही ठराविक प्लांट्समधून हे ड्रग्ज एक्स्ट्रॅक्ट केले जातात. जसं तुळस आहे. तुळस आपण खोकल्यासाठी किंवा सर्दी झाली, काढा बनवण्यासाठी वापरलं जातो. तर त्यामध्ये असतं ते युगेनाल नावाचं केमिकल असतं आणि जे आहे अँटीमायक्रोबियल म्हणून हे बऱ्यापैकी काही इन्फेक्शन झालं इथं सुद्धा किंवा खोकला झाला, तर अशा वेळेला आपण तुळशीचा वापर करतो. तर अँटीमायक्रोबियल हे जो त्यातला युगेनल केमिकल आहे, त्याचं हे प्रॉपर्टी झाली. अँटीमायक्रोबियल असल्यामुळे आपण तो ड्रग ॲज अ ड्रग म्हणून वापरतो, तुळस जी आहे ती. त्यानंतर बघा पॉपी प्लांट्स म्हणजे आपले खसखस, खसखस जी म्हणतो त्याची जी झाडं असतात, त्यामध्ये मॉर्फिन नावाचा एक ड्रग असतो किंवा एक केमिकल असतं आणि हे मॉर्फिन जे आहे, ते ॲज अ एनाल्जेसिक म्हणून काम करतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं आहे क्लोचं, ज्यामध्ये युगेनॉल असतं. अगेन त्यामध्ये युगेनॉलच असतं आणि जे डेंटल अॅनाल्जेसिक म्हणून काम करतं. आता अॅनाल्जेसिक म्हणजे मी सांगितलेलं आहे, जे दुखणं किंवा पेन जे आहे ते कमी करण्याचं काम जे करतं, त्याला आपण अॅनाल्जेसिक ड्रग असं म्हणतो. तर हे युगेनॉल जे आहे अॅनाल्जेसिक आहे, पण तुळशीमध्ये जे आहे ते अँटीमायक्रोबियल म्हणून काम करतं आणि जे क्लोमध्ये आहे ते डेंटल अँटीमायक्रोबियल किंवा अॅनाल्जेसिक म्हणून काम करतं. तर हे ड्रग कसे एक्सट्रॅक्ट केले जातात किंवा कसे मिळवले जातात? तर पूर्ण आपण तुळशीचं झाड नाही खाऊ शकत अशा वेळेला, की सर्दी आली आहे किंवा पूर्ण आपण भरपूर सारे लवंग नाही खाऊ शकत. तर ठराविक जे आयुर्वेदिक बघता तुम्ही, ते एक्स्ट्रॅक्ट केलेले असतात आणि त्यापासून ते ड्रग बनवलेले असतात. आता जर का ह्यामध्ये बघितलं, प्लांट जो आहे तो पूर्णच्या पूर्ण प्लांटमध्ये म्हणजे असं तुम्हाला जनरली पार्ट माहिती असतील प्लांटचे, ज्यामध्ये पानं आली, फांद्या आल्या, त्यानंतर बुंदा आला, मुळं आली, असे बरेचसे पार्ट्स असतात. फ्लॉवर आले, फ्रुट्स आले. तर सगळ्या पार्ट्समध्ये त्याच्या हे केमिकल्स असतील असं नाही किंवा सगळ्याच पार्ट्समध्ये एकसारख्या प्रमाणात हे केमिकल्स असतील असं नसतं. तर ठराविक पार्टमध्ये ते केमिकल्स असतात आणि तो ठराविक म्हणजे जास्त प्रमाणात असतात किंवा काही पार्टमध्ये नसतातच, काही ठिकाणी कमी असतात. तर ते ठराविक पार्ट घेणं, त्यातून तो केमिकल एक्स्ट्रॅक्ट करणं आणि त्यापासून ड्रग बनवले जातात. आता एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसिजर जे आहेत, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काढून घेणं. आता त्याचं जर का तुम्हाला सिंपल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, तर तुम्हाला फिल्टर कॉफी माहिती असेल. तर फिल्टर कॉफीमध्ये कसं असतं, आपण कॉफी घेतो, कॉफी पावडर आणि त्यामध्ये गरम पाणी, ते डिकॉक्शनचं एक भांडं मिळतं किंवा आपण जनरल घरात पण ते असेंबली करू शकतो. तर त्यामध्ये ते पाणी, गरम पाणी ओतून ठेवायचं ठराविक तासासाठी, ठराविक वेळेसाठी आणि त्यातून काय होतं, कॉफीमध्ये जे काही कंटेंट आहे, कॅफीन आहेत किंवा जे काही त्याचे टेस्ट देणारे आहेत केमिकल, ते त्या पाण्यामध्ये रिलीज होतात आणि त्यानंतर आपण ते पुढची प्रोसेस करून त्यामध्ये दूध किंवा साखर जे काही असेल ते घालून कॉफी बनवतो. तर सेम अशाच प्रकारे हे प्लांट्स जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट, आता हीच सिंगल प्रोसेस नसते, की फक्त पाणी, गरम पाणी. त्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात, अल्कोहोल वापरलं जातं. त्यानंतर इतर काही केमिकल्स असतील, इतर प्रोसिजर असतात वेगवेगळ्या. फक्त भिजवून ठेवलं म्हणजे त्यातून ड्रग मिळाला असं होत नाही. तर त्यातून रॉ ड्रग मिळतो. त्यानंतर पुढची प्रोसेस करून त्याला प्युअर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं जातं. तर ही सगळी प्रोसिजर असते. तर तुम्हाला बेसिकली लक्षात आलं असेल, की प्लांटपासून आपण ड्रग कसा मिळवतो ते. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट होता तो आहे ॲनिमल सोर्स. आता ॲनिमल सोर्स म्हणजे बरेचसे प्राणी असे असतात, की त्याच्यातून हे ड्रग्ज एक्स्ट्रॅक्ट केले जातात. कॉमन एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर फिश ऑइल किंवा कॉड लिव्हर ऑइल जे म्हणतो आपण. तर हे काय असतं, कॉड फिश असतो. कॉड नावाचा हा फिश आहे आणि त्याचे जे लिव्हरमधलं ऑइल असतं, त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे आरोग्यासाठी खूप हेल्दी असतात आणि ह्या कॉड फिशच्या लिव्हरमधून हे एक्स्ट्रॅक्ट केलेलं ऑइल असतं. तर अशा प्रकारे अजून बरेचसे ॲनिमल सोर्सेस असतात. काही वेळेला काय केलं जातं, की आता अजून एक प्रकार असतो, हळू तुम्हाला माहिती होईल, अँटिजेन आणि अँटीबॉडी. ज्यामध्ये अँटिजेन ॲक्चुअली हा डिसीज आहे असं आपण समजूयात सध्या आणि
त्याच्यावरती जर का त्या अँटिजेननं तुमच्या बॉडीवरती अटॅक केले, तर तुमच्या बॉडीमधून काय रिलीज होणार आहेत अँटीबॉडी, ज्या की त्या डिसीजला किंवा अँटिजेनला मारून टाकणार आहेत. हे तुम्ही बऱ्याचदा लहानपणापासून ऐकलं असेल, की जे पांढऱ्या पेशी आहेत त्या अँटीबॉडी रिलीज करतात आणि ज्यामुळे अँटिजेन किल केले जातात. तर अशाच प्रकारे काही प्राण्यांना अँटिजेन दिले जातात आणि त्यांच्या ज्या अँटीबॉडी रिलीज होतात, त्या कलेक्ट केल्या जातात आणि मग त्या ट्रीटमेंटसाठी ॲज अ ड्रग म्हणून वापरल्या जातात. आता नेक्स्ट जे आहे त्यानंतर काही सिरम्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात ॲनिमल्सपासून. त्यानंतर युरिन असेल तर ह्यातून सुद्धा ड्रग एक्स्ट्रॅक्ट केले जातात. तर हे जे आहेत हे झाले ॲनिमल सोर्सेस. ॲक्चुअली प्राण्यांपासून घेतले जाणारे जे ड्रग आहेत, एक्स्ट्रॅक्ट केले जाणारे जे ड्रग आहेत त्यांना आपण म्हणतो ड्रग्स फ्रॉम ॲनिमल सोर्सेस. त्यानंतर नेक्स्ट सोर्स आहे थर्ड मिनरल सोर्सेस. आता मिनरल्स म्हणजे काय असतं तर असे केमिकल्स जे की ऑलरेडी ऑलरेडी आपल्या पृथ्वीवर अवेलेबल आहेत आणि ते ॲक्चुअली ड्रग म्हणून आपण वापरतो. म्हणजे थोड्याफार प्रोसेस करून. जसं तुम्हाला जनरल एक्झाम्पल द्यायचं झालं, तर आपलं सोडियम क्लोराईड आहे, मीठ. त्यानंतर मॅग्नेशियम आहे, जे ॲज अ अँटासिड म्हणून काम करतं. त्यानंतर कॅल्शियम आहे, जे आपल्या बोनच्या टॅबलेट असतात बोन हेल्थसाठीच्या, तर त्यामध्ये हे कॅल्शियम आपल्याला दिसतं. किंवा डेंटल रिलेटेड जे काही असतील केमिकल्स, त्यामध्ये काही केमिकल्समध्ये कॅल्शियम असतं. तर हे मिनरल्स म्हणजे तुम्ही लक्षात घ्या काय असतं, जे आपल्या पृथ्वीवरती नॅचरली अवेलेबल आहेत आणि त्यांच्यापासून जर का काही ड्रग बनले जात असतील किंवा ते त्यांना प्युरिफाय करून जे काही ड्रग्स बनवले जातात, तर त्यांना आपण ड्रग्स फ्रॉम मिनरल सोर्सेस असं म्हणतो. तुम्हाला मी 2-3 एक्झाम्पल ऑलरेडी सांगितले आहेत. साधे-साधे एक्झाम्पल आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल. कॅल्शियम हाडांच्या हेल्थसाठी जे कॅल्शियम आहे ते ऑलरेडी अवेलेबल आहे. ते काही बनवलं जात नाही कुठल्याही केमिकल प्रोसेसनं. त्यानंतर मॅग्नेशियम असेल, त्यानंतर सोडियम क्लोराईड असेल. तर ही सगळी एक्झाम्पल झाली मिनरल्समधली. नेक्स्ट आहे लॅबोरेटरी सोर्स. आता लॅबोरेटरी सोर्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, की ड्रग्स जे लॅबोरेटरी म्हणजे काय प्रयोगशाळा. जे प्रयोगशाळेत बनवले जातील. आता ते कसे बनवले जातात तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, की केमिकल्स एकमेकात मिक्स करून हे सगळं टीव्हीमध्ये बघितलं असेल. तर ॲक्चुअली तशाच प्रकारे पण सायंटिफिक स्टडी करून त्याचे पूर्ण बेसिक गोष्टी माहिती करून, स्टडी करून हे ड्रग्स बनवले जातात. कॉम्बिनेशन करून किंवा काही वेगळ्या प्रोसिजर करून हे केमिकल्स जे आहेत मिक्स करून किंवा त्यावरती रिसर्च करून हे ड्रग्स लॅबमध्ये बनवले जातात. त्यांना आपण म्हणतो लॅबोरेटरी सोर्सेस ड्रग. आता ह्या वरचे जे 3 बघितले आपण त्याच्यापेक्षा लॅबोरेटरी सोर्सेसचे ड्रग जे आहेत ते जास्त इफेक्टिव्ह असतात. का तर त्याच्यावरती चांगला स्टडी प्लस ते खूप कमी काळात क्युअर करत असतात डिसीज एखादा. म्हणून हे लॅबोरेटरी सोर्सेसचे ड्रग आजकाल खूप जास्त वापरात आहेत. पण त्याचा एक डिसएडव्हांटेज होतो, की फास्ट आपल्याला रिझल्ट मिळतात, पण बऱ्याचदा आपल्या बॉडीवरती ते काही घातक परिणाम पण करत असतात किंवा त्याच्या काही रिएक्शन्स असतात, ॲडव्हर्स इफेक्ट असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या लॅबोरेटरी म्हणजे केमिकल ड्रग्स जे असतात ते त्याच्या रिलेटेड होऊ शकतात. तर आय होप तुम्हाला हे चारही सोर्सेस समजले असतील. सगळ्यात आधी आहे प्लांट, जे की डिफरंट प्लांट्स असतील त्यापासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात ड्रग्स. नेक्स्ट आहे ॲनिमल्स, ॲनिमल्सपासून मिळवले जाणारे. नेक्स्ट आहे मिनरल्स, मिनरल्स म्हणजे जे पृथ्वीवरती ऑलरेडी अवेलेबल जे केमिकल असतील त्याच्यापासून जे ड्रग्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात ते. आणि लास्ट आहे लॅबोरेटरी, जे लॅबमध्ये बनवले जातात. ह्युमन बीइंग स्वतः स्टडी, रिसर्च करून जे बनवतात त्यांना आपण म्हणतो लॅबोरेटरी ड्रग्स. तर हे झाले सगळे सोर्सेस. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो रॅशनल काय आहे डोसेज फॉर्म बनवण्यासाठीचं. तर रॅशनल म्हणजे काय, की उद्देश काय आहे? डोसेज फॉर्म ड्रग्ज अवेलेबल असताना डोसेज फॉर्म्स का बनवायला लागले? तर आपण हा जो पॉइंट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आणि त्याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट घेणार आहे ॲक्चुअली डोसेज फॉर्म्स. त्याचे टाइप्स कोणते आहेत आणि त्याचे काय ॲडव्हांटेज, डिसएडव्हांटेजेस वगैरे असतील तो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये लिहा किंवा सांगा आणि व्हिडिओ लाईक करा. तुमचे जे कोणी मित्र-मैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक यू.